ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। तो शब्दच येता कामा नये। अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्पष्ट आणि थेट भूमिका समोर आली असून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत विचार केला जाईल असे संकेत दिल्यानंतर पक्षातीलच आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र आणि ठाम भूमिका मांडली। मिटकरी यांनी या विषयावर विचार करू हा शब्दच येता कामा नये अशा शब्दात पक्षामधील नेत्या रुपाली चाकणकर यांना खडे बोल सुनावले। रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतच्या प्रस्तावावर आल्यास त्यावर नक्कीच विचार केला जाईल असे म्हणताच मिटकरी यांनी संताप व्यक्त केला। मिटकरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की सुनेत्रा पवार ह्याच अजित पवार यांच्या खऱ्या राजकीय उत्तराधिकारी आहेत आणि त्या जागेवर त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही विचार होऊच शकत नाही। आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचेही हेच मत आहे। त्यामुळे प्रस्ताव आला तर विचार करू अशी भाषा वापरणं हे पक्षाच्या भावनांना धक्का देणारं आहे असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। सुनेत्रा वहिनी ह्याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील, त्या अध्यक्ष झाल्या पाहिजेत आणि नेत्याच्या नेतृत्वातच आम्ही काम करू असे विधान करत मिटकरी यांनी नेतृत्वाबाबत कोणतीही संदिग्धता ठेवली नाही। या मुद्द्यावर विचार करू अशा पद्धतीने बोलणाऱ्यांना आमचे समर्थन नसेल असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले। निर्णय प्रक्रियेवरही मिटकरी यांनी सवाल उपस्थित केला। आम्ही देखील पक्षाचे कार्यकर्ते आहोत। निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाणार आहे का की फक्त वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेतले जाणार आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। पक्ष म्हणजे केवळ नेते नव्हे तर त्यामागे उभा असलेला कार्यकर्ता हा खरा कणा आहे। अजित पवार यांच्याशी भावनिक नातं असलेल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करताना मिटकरी भावूक झाले। अजितदादांसाठी जो कार्यकर्ता रडला, ज्याने जीवापाड प्रेम केलं, अजितदादा गेल्यानंतरही आजही ज्याच्या घरात सुतक आहे असे कार्यकर्तेही तितकेच महत्त्वाचे आहेत असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनाही या ठिकाणी व्यक्त केल्या।